दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा वक वक दिसत आहे ना. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 8 मार्च हा दिवस असा असतो की ज्या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो आणि होम मिनिस्टरने गेला आठवडाभर हा महिला दिन साजरा केला आणि त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या अशा काही आपल्या वहिनी, माता भगिनी, स्त्री शक्ती जिने असामान्य कर्तृत्व केलेलं आहे, म्हणजे सर्वसामान्य घरातलीच ती, पण ती काहीतरी वेगळं करू पाहते आहे आणि घराघरात असलेल्या कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ज्याच्यातून प्रेरणा मिळेल अशा सगळ्या माऊलींचा सन्मान आपण केला. आज आपण आलेले आहोत आदिवासी सहज शिक्षण परिवार मासवण पालघर या ठिकाणी आणि इथे सुद्धा मी मगासपासून बघतोय तर कितीतरी माता भगिनी अगदी खेड्यापाड्यातून, डोंगरातून, आदिवासी पाड्यातून निघालेल्या आहेत. आदिवासी सहज शिक्षण परिवार यातच सारं काही दडलेलं आहे. या सगळ्या माता भगिनींना आज भेटणार आहोत आणि रणरणत्या उन्हात आपला व्यवसाय किंवा आपला रोजगार करू पाहणाऱ्या आणि आपलं आयुष्य आनंदाने जगणाऱ्या या सगळ्या माऊलींना आज नमस्कार करूया. आजचा दिवस आनंदात कसा जाईल यासाठी प्रयत्न करूया. चला आधी भेट घेऊया आदिवासी सहज शिक्षण परिवाराची. या अरे वा, शेतीच्या ह्याच्यात वा 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 वा, किती छान. होममेड काइंड ऑफ बुके. नाही पण सुंदरच आहे हो, फारच छान आहे. मोगऱ्याच्या फुलांचा हा सुंदर बुके असाच सुगंध दरवळू दे सगळ्यांच्या आयुष्यात असं म्हणूया. वारली पेंटिंग कडून तुम्हाला टी शर्ट हे सगळं तुम्हीच केलेलं आहे? सगळं हाताने पेंटिंग केलेलं आहे. अरे वा, हँड पेंटिंग सगळं हँड पेंटिंग आहे. आदिवासी सहज शिक्षण परिवारामध्ये बांदेकर सरांचं स्वागत आहे. धन्यवाद. आमची संस्था 35 वर्षापूर्वी मासवण गावामध्ये सुरू झाली. महिलांच्या आरोग्य आणि शिक्षणावर विशेषतः या भागामध्ये संस्थेने काम सुरू केलं. तो भाग इतका दुर्जन होता की कुठलीच सुविधा नव्हती. तरी पण 35 वर्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम संस्थेने उभं केलं. संस्थेच्या संस्थापिका अनुताई लिमये आत्ता आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांच्या ह्या कामाचा हा सगळा डोलारा आहे आणि त्याच्यातनंच संस्थेचं काम आज आमच्या दुसऱ्या पिढीपर्यंत उभं राहिलेलं आहे. आपण बघितलं का की काम आणि कामा मागची भावना किती स्वच्छ आहे. मी इथे आल्याबरोबर मला बोलायला द्यायचंच नाही असं या सगळ्यांनी ठरवलेलं आणि बघितलं आल्याबरोबर स्वागत इतकं उत्तम केलं की हे वारली पेंटिंग केलेलं टी शर्ट देऊन त्यांनी स्वागत केलं आणि त्यांचा सन्मान करणं हे अर्थातच आपलं कर्तव्य बनतं. पण इतकं छान टी शर्ट दिल्यानंतर ते बॅगेत कोण ठेवेलो म्हणून लगेचच म्हटलं बरं हे सगळं इथेच तयार होतं. स्वतः इथेच तयार होतं. ह्या आमच्या सगळ्या वारली चित्रकला कलाकार आहेत, त्यांनी हाताने केलेलं आहे. इकडची कुठलीही गोष्ट स्क्रीन नाहीये. बरं, आणि पुढचा आता आठवडा आहे ना, तो मी 8 प्रकारची टी शर्ट्स जी वापरणार आहे ती याच मंडळींनी बनवलेली असते. वेगवेगळी थीमची बनवून देऊ, पण ती मी विकत घेणार आहे. सगळ्यांची ओळख करून द्या. माझं नाव सुमित्रा सुधीर बोर, राहणार मासवण. मी इथे गेली 20 वर्षापासून इथे वारली पेंटिंगचं काम करते. तुम्ही काय करता? माझं नाव आहे अनिता अनंत पवार. मी मासवणमधलीच आणि हे वारली पेंटिंगचं हे काम जवळजवळ 22 वर्ष व्हायला आली. मी इथे काम सुचिता सुजित जाधव, इथे 7 वर्ष झाले काम करते वारली पेंटिंगचं. छान छान. माझे नाव विजया सुरेश घरात. आदिवासी सहशिक्षण परिवारमध्ये मी गेले 11 वर्ष झाली काम करते आणि ते काम म्हणजे बचत गटाचं काम करते आणि ह्या सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला आहेत. बरं करताय, कळलं मला. रजनी विजय बाचल, संस्थेमध्ये 25 वर्षापासून आहे, अकाउंटचं काम करते.
खजिनदार म्हणून सध्या आहे. म्हणजे महत्वाचं काम करताय. पैसे बरं, मला एक पटकन तुम्हाला पुढच्या म्हणजे या गप्पा होण्यापूर्वी विचारायचं, समजा अशी टी शर्ट आता आम्हाला विकत घ्यायची असतील तर आम्ही कुठे संपर्क साधायचा? संपर्क पत्ता आम्ही देतो, त्याच्यावरही आहे. आदिवासी सहशिक्षण परिवार मासवण. आपलं नाव? मी सध्या आदिवासी सहशिक्षण परिवारचे अध्यक्ष आहे. अरे वा. आणि पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की खऱ्या कार्यकर्त्या ह्याच आहेत. त्यामुळे मी म्हटलं मी इथे उभं राहायला सुद्धा मला जरा कसंसं वाटत होतं. नाही या खऱ्या कार्यकर्त्या. आणि तुम्हाला माहितीये का, तुम्हाला ते कसंसं वाटलं हे आम्हाला कळलं म्हणून माईक तुमच्याकडे दिला. धन्यवाद. आणि मला असं वाटतं की आमची संस्था वेगवेगळ्या कार्यात आता पुढे जाते. म्हणजे केवळ जुन्या काळात सुरू झालेलं आरोग्य शिक्षण याला आम्ही नवीन आयाम दिले आता. बरोबर. परिसर अभ्यास सुरू केला, निसर्ग अभ्यास सुरू केला, त्याचबरोबर आदिवासी कला संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. या सगळ्या लोकांना अन्य आदिवासी कला, उदाहरणार्थ गोंडी चित्रकला ह्याचं इंट्रोडक्शन सुरू केलं. तुम्ही आल्याबरोबर सगळं काही सांगितलं, पण नाव सांगितलंच. वर्षा पातळपेकर संस्थेची सचिव म्हणून गेली 10 वर्ष काम करते. वा 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 वा. आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो प्रसन्न भाव जो काय दिसतो आहे, तो दिसत असताना या कार्याबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. कारण इतकं काम करतायत आणि हे काम सोपं नाही. म्हणजे शासनाच्या अनेक योजना असतात, पण ते योजना आणणं आणि आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना ती सांगणं, त्याचं शिक्षण देणं आणि त्यातून त्याचा फायदा त्या आदिवासी कुटुंबाला कसा होईल, तिला कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, यासाठी झटणारी ही मंडळी. म्हणून सुरुवातीला संवाद यांच्याशी साधला आणि आता पाठीमागे अशा शिस्तीमध्ये बसलेल्या माझ्या ताई आहेत. त्यांच्यासमोर एक ढोलकी सुद्धा दिसते आहे. त्यामुळे त्यांनी काहीतरी योजलेलं आहे. ते काय योजलेलं आहे ना, ते विचारूया. या आमच्या वसतिगृहातल्या मुली आहेत. मासवणच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिसरातनं त्या आल्यात आणि मासवण विभाग हायस्कूल ही अगदी 2 मिनिटावर असलेली त्यांची शाळा आहे. आम्ही यांना इथे वसतिगृह म्हणून आमचा उपक्रम आहे. बरं, किती छान. थांबा, कोण बोलणार? आधी मला गप्पा मारायच्या. तुझं नाव सांग. माझं नाव शीतल शालिक्राम जाधव. कुठे राहते तू? कोळगावला. पण मग तिकडनं तू इकडे येते? नाही, इथे हे वसतिगृहात राहतो. मग इथेच राहते. मग मला सांग, घरी गेल्यावरती जास्त मन रमतं की इकडे जास्त बरं वाटतं? इथे सर्व मुलींच्यात राहायला लागते, म्हणजे इथेच मन रमते सर. अरे हो. म्हणजे घरामध्ये एक भाऊ किंवा एक बहीण असते, इतक्या बहिणींच्या सहवासात राहण्याचा योग या सगळ्या जणींना मिळतोय. किती आनंदाचा क्षण आहे, हो की नाही? अजून कोण बोलणार माझ्याबरोबर? नाव सांग. अश्विनी अरुण कोल्हेकर. कितवीत आहेस तू? 6वी. तुझ्या घरी कोण कोण आहे? आई, पप्पा, आजी, आजोबा. बरं, आई पप्पा काय करतात? आई घरातच असते ना, पप्पा मस्ती करतात. खूप छान. अभ्यास करा. आता ही ढोलकी का थांबली आहे, ती कधी वाजणार आहे? चला सुरुवात करा. या सगळ्या जणींनी इतकं उत्तम स्वागत केलेलं आहे. आणि हो, मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप छान त्यांना शुभेच्छा तर देणार आहोत, पण अभ्यास करण्यासाठी आणि आयुष्याची गणितं अचूक सोडवता यावीत यासाठी झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू सगळ्या जणींना देणार आहे. उत्तम स्वागत तर झालेलं आहे. आता यानंतर मी जरा फेरफटका मारतो आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठे कुठे कशी व्यवस्था आहे ते बघतो.
आणि आता या पहिल्या खेळासाठी या सुंदर वातावरणामध्ये या सगळ्या माता भगिनी आहेत. आधी बऱ्याच वर्ष झाले ते हसलेले नाहीत, असे चेहऱ्याकडे बघून तरी मला वाटतंय. हसता का कधी? हां चला, चेहरे प्रसन्न असले की मलाही उत्साह माझा वाढतो. या सगळ्या जणी इकडे आता एकवटलेल्या आहेत, एकमेकींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आता नाव कुणाचं जाहीर होणार बघूया. सगळ्या जणींची इच्छा आहे, पण बघूया ना या खेळात कोण कोण सहभागी होतं. रंजना रमेश पांढरा, या नाव सांगा. माझं नाव रंजना राजाराम पांढरा. कुठं राहता तुम्ही? मी मासवण. घरी कोण कोण आहे? 2 मुलं आहेत आणि आम्ही 2 जण, 4 जण आहेत. आम्ही दोघे म्हणजे नवरा बायको आम्ही. बरोबर. मग आनंदी आहात ना? हो. खुश आहात ना? हो. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दुसरी चिठ्ठी जाहीर करू. हे बघा नावात रंजना राजू माळी. नाव सांगा. माझं नाव रंजना राजू माली, राहणार खुताडपाडा. घरी कोण कोण आहे? मी आणि माझा नवरा, हा. 2 मुलं. चला टाळ्या वाजवून यांना पण शुभेच्छा देऊया. नाव आहे चित्रा चंद्रकांत पाटील. या. नाव सांगा. माझं नाव आहे चित्रा चंद्रकांत पाटील, राहणार सागावी. शुभेच्छा आहेत तुम्हाला. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. आता या तिघींमधून कोण पुढच्या खेळात जाणार, अंतिम खेळात जाणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. हा चेंडू इथून असा आपटायचा, एक टप्पा पडून उडाला पाहिजे. जर त्या जाळीमध्ये जाऊन थांबला तर 1 गुण मिळणार, पण जाळीच्या आत असलेल्या बास्केटमध्ये जाऊन थांबला तर मात्र 2 गुण मिळणार. 10-10 संधी. या तिघींपैकी सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची, त्या 1 माऊली अंतिम खेळात दाखल होणार. एक 2 चला यांची गुणसंख्या आहे 2. टाळ्या वाजवा. 2 2 3 या वहिनींची गुणसंख्या आहे 3. टाळ्या वाजवा. आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे. 1 3 4 5 7 8 9. अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात गेलेले. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुमच्यासाठी. अभिनंदन. ही चिंचपेटी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत, पैठणीच्या खेळात दाखल झालेले आहेत या वहिनी. अभिनंदन होईल. आता यानंतर लगेच बघूया पुढच्या 3 चिठ्ठ्या कुणाच्या निघतायत. नाव आहे अरुणा अरुण धापशी. नाव सांगा. अरुण दापसी, रेहणार खुताडपाडा. आणि मग घरी कोण कोण आहे तुमच्या? आम्ही 2 नवरा बायको हा. आणि 2 पोरे. आणि ही पुढची चिठ्ठी कुठल्या बाजूची येऊ दे? या बाजूची की या बाजूची? कोणच्या पण बाजू. ती मागच्या बाजूची. कोणच्या पण. असं म्हणताना हा तिकडे केलाय. बघूया आता ही कुठली येते. सुनीता नामदेव चव्हाण. अरे नाव सांगा. सुनीता नामदेव चव्हाण, राहणार वज्रेश्वरी आहे. माहेर वज्रेश्वरीच आहे आणि दिले वाड्याला. कोणी दिली? मिस्टर. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे हा ते लग्न करून देतात तसं. वाड्याला दिली. आधी वज्रेश्वरीला. माहेर वज्रेश्वरी. आता कुठे राहता? आता मी वाड्यावरलाच येते. इथे सर्व्हिसला आहे कामाला. काय शाळेमध्ये शिपाई म्हणून आहे. कुठल्या शाळेत? या मासवणच्या शाळेमध्ये. मासवणच्या शाळेत. मग जाता जाता मध्येच इकडे आलात. बरं केलं. टाळ्या वाजवून आम्ही तुम्हालाही शुभेच्छा देतो सगळे. आणि आता एक शेवटचं नाव आहे काटाळे मोरीपाडा इथल्या जयश्री जनार्दन राऊत.
नाव सांगा. जयश्री धनोधर. बरं एक मिनिट. नाव जाहीर केल्याबरोबर तुमचं जे काय रूप होतं ना ते जरा परत एकदा टीव्हीवर बघूया. एकदम दुर्गेसारखी जीभ बाहेर काढली होती तुम्ही. आहे बघा आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं? आम्ही मालक असतात, मुलं असतात, सुना आहेत. अरे वा. कुठे आहेत सुना वगैरे सगळ्या? सुना भोईसरला राहतात. घरी आहेत ना? घरी आहे. आम्ही दोघंच मालक राहतात. बरं बरं. पण सुना तिकडे आहेत ना? आज सुनांना कळेल सासू काय ताकद आहे ती. सुना राहिल्या घरी आणि सासूबाई टीव्ही वरी. वा वा. मग आता काय उखाणा घेणार? एखादं नाव घ्या ना. तुम्ही तरी घ्या चला लवकर. लाल काळा लाल मणी तोडले. काळे मणी लाल तोडले. लाल काहीतरी तोडले. हा. आणि धनोधरचं नाव घेतो. आमचे आई बाबा सोडले. आई बाबा सोडले पण सासरी आल्यानंतर अनेक नाती जोडले असं म्हणायला पाहिजे. अनेक नाती जोडलेली आहेत. त्या टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. आणि आता या तिघींमधून कोण अंतिम खेळात जाणार तेही बघूया. या तिघी जणी सज्ज झालेल्या आहेत खेळासाठी. खेळ तोच असावा म्हणजे सगळ्यांना समान संधी असल्याचा हा आनंद लुटता येईल. 1 2 3 4 6 8 8 ही गुणसंख्या. 1 3 4 5. या वहिनींची गुणसंख्या आहे 5. टाळ्या वाजवा. 1 2 3 4 5. अभिनंदन. तुम्ही पुढच्या खेळात गेलेला. ही भेटवस्तू झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुमच्यासाठी आणि मोत्याची चिंच पेटी तुमच्यासाठी. अभिनंदन. आता या माऊली पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. पैठणीच्या खेळात कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. आता या दोन्ही वहिनी अंतिम फेरीत दाखल झालेल्या आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? कारण आता पैठणीच्या खेळात तुम्ही दाखल झालेले आहात. बरं वाटतंय? हो बरं वाटतं. हो बरं वाटतंय. बरं मला सांगा या कार्यक्रमात आज तुम्ही सहभागी झालेले आहात आणि आता पैठणीच्या खेळात आलेले आहात. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं. बरं वाटतं. थोडक्यात उत्तर द्या. व्हेरी गुड. आणि आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघूया. खेळ सोपा आहे. इथे 3 लाकडाचे ओंडके आहेत. ही लाकडाचे 3 ओंडके आज यांना पैठणी मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ही कडं आहे, इथून टाकायचं. डाव्या बाजूचा जो सगळ्यात लहान ओंडका आहे त्यावर जाऊन जर थांबलं तर 1 गुण, दुसऱ्या ओंडक्यावर थांबलं तर 2 गुण आणि सगळ्यात उंच जो ओंडका आहे त्यावर जाऊन जर ती रिंग थांबली तर 3 गुण. 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या आई तुमच्यापासून सुरुवात. 1 2 आणि 1 3. त्यांची गुणसंख्या आहे 3. 10 संधी तुमच्यासाठी. टाळ्या वाजवून शुभेच्छा. हळू घाई करू नका. 3. थांबा. सामना 3-3 गुणांचा झालेला आहे. आता 1 गुण आणि पैठणी यांच्याकडे. कुठल्या पाड्यात? खुताड पाड्यात पैठणी जाणार जर 1 गुण मिळाला तर. बघूया काय. खेळा. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या राऊत वहिनी.
त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या माळी वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. आदिवासी सहज शिक्षण परिवार मासवण पालघर या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा हा विशेष भाग. या स्त्री शक्तीला नमस्कार करूया आणि या उत्तम वातावरणात संपलेला हा आजचा भाग संपवत असताना या सगळ्या जणींच्या सुखासाठी आनंदासाठी प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.